नमस्ते, कसे छान. आज आपण इयत्ता 6वी इतिहास शिकणार आहोत. त्यामध्ये धडा कितवा 8वा तीन भाग पहिला आज आपण बघूया शिकूया. धड्याचं नाव काय? मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. काय? मौर्य साम्राज्यानंतरची राज्य भाग 1 आपण बघू. प्रस्तावना. मौर्य साम्राज्य म्हणजे प्राचीन भारतातील सर्वात बलशाली राज्य होते. काय? मौर्य तुम्हाला माहित आहे. मौर्य साम्राज्य म्हणजे प्राचीन खूप वर्षांपूर्वी भारतातील सर्वात बलशाली राज्य होते. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य कमकुवत झाले. कोणानंतर? सम्राट अशोक. मौर्य साम्राज्य सम्राट अशोकानंतर कमकुवत झाले म्हणजे काय? हारले असं, त्यामध्ये असं सामर्थ्य असं राहिलं नाही. त्याच्यानंतर इतर राजांनी मौर्य साम्राज्य असं जिंकून घेतले. त्याच्यानंतर या साम्राज्याची सत्ता जेमतेम 50 वर्ष राहिली. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याची सत्ता किती वर्ष राहिली? 50 वर्ष जेमतेम राहिली, जशी तशी राहिली. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य असं नष्ट झालं, हारलं. मौर्य. आज आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्य म्हणजेच इसवी सन 4 ते 16व्या शतकातील भारतातील राज्यांची माहिती घेणार आहोत. आज आपण काय शिकणार आहोत तर मौर्य साम्राज्य हरल्यानंतर कोणती राज्य अस्तित्वात आली, सुरुवात झाली. शतक कितवे? 4 ते 16व्या शतकातील भारतातील वेगवेगळ्या राज्यांची माहिती घेणार आहोत, बघणार आहोत. बघू. बघा, त्यातील पहिले घराणे आहे शुंग घराणे. मौर्य साम्राज्यानंतरचे पहिले घराणे आहे, नाव काय? शुंग घराणे. शुंग.
सम्राट अशोकानंतर कमकुवत झालेले मौर्य साम्राज्य पुन्हा पूर्वपदावर येऊ शकले नाही. काय? सम्राट अशोकानंतर असं कमकुवत झालेले मौर्य साम्राज्य परत पुन्हा पूर्वपदावर असं बलशाली होऊ शकले नाही. बृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा होता आणि बृहद्रथ राजा हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या दरबारी पुष्यमित्र शुंग नावाचा सेनापती होता आणि या बृहद्रथ राजाच्या दरबारात सेनापती सैनिकांचा मुख्य कोण? त्याचं नाव काय? पुष्यमित्र शुंग हा याच्या दरबारात सेनापती होता. पुष्यमित्राने बृहद्रथ राजाविरुद्ध बंड पुकारले आणि या पुष्यमित्राने या बृहद्रथ राजाच्या विरोधात काय? बंड पुकारले. विरोध. पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून तो स्वतः राजा झाला आणि पुष्यमित्र या सेनापतीने या बृहद्रथ राजाची हत्या केली, मारलं आणि स्वतः तो राजा झाला. अशा प्रकारे त्याने शुंग घराण्याची स्थापना केली. अशा प्रकारे या पुष्यमित्राने शुंग घराण्याची स्थापना, राज्याची सुरुवात केली. पुष्यमित्र हा जन्माने ब्राह्मण व कर्माने क्षत्रिय होता आणि पुष्यमित्र हा जन्माने काय होता? ब्राह्मण आणि कर्माने काय होता? क्षत्रिय. पुष्यमित्राने 36 वर्ष राज्य केले आणि या पुष्यमित्राने राजा किती वर्ष होता? 36 वर्ष राजा होता. 36 वर्ष त्याने काय राज्य केले. शुंग साम्राज्य पश्चिमेला सिंधू नदीपर्यंत तर पूर्वेला नर्मदेपर्यंत होते आणि शुंग साम्राज्य कुठे? पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला नर्मदेपर्यंत. पूर्व सूर्य उगवण्याची दिशा काय? पूर्वेला नर्मदेपर्यंत होते शुंग साम्राज्य. एवढं शुंग साम्राज्य होते.
जे राजे मगध साम्राज्यातून बाहेर पडले होते त्यांना पुष्यमित्राने मगधात सामावून घेतले आणि जे वेगवेगळे जे राजे मगध राज्यातून बाहेर हारले होते किंवा इतर कारणांमुळे जे मगधातून बाहेर पडले होते त्यांना पुष्यमित्राने मगधात सामावून घेतले. त्यांना पुष्यमित्र राजाने परत मगधात असं सामावून घेतले, मगधाला असं जोडून घेतले, मगधात एकत्र करून घेतलं. आता पुढे इंडो ग्रीक राजे. काय? इंडो ग्रीक राजे. शुंग घराणे संपले, आता त्याच्या पुढचे राजे कोण? इंडो ग्रीक राजे. त्या काळी भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. काय? त्या काळी आता का किती 4थ्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत भारतीय उपखंडाच्या म्हणजे भारतीय जागेच्या उपखंडाच्या वायव्य दिशा कोणती? वायव्य प्रदेशात राज्य कोणते होते? ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. इथं त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हणत. हे जे भारताच्या वायव्य उपखंडात जे राज्य होते काय? ग्रीक राज्य, त्यांना काय म्हणत? इंडो ग्रीक राजे असे म्हणत बोलत. ही राज्य विस्ताराने लहान व कमी सामर्थ्यशाली होती आणि हे जी राज्य होते ती विस्ताराने जागा खूप का नाही, कसं छोटी आणि लहान व कमी सामर्थ्यशाली होते. खूप ताकदवान असे नव्हते, कमी सामर्थ्यशाली होते आणि आकाराने लहान होते. या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण होती. परंतु हे जरी राज्य लहान असले, ते कमी सामर्थ्यशाली असले तरी सुद्धा त्यांची नाणी, त्यांचे जे पैसे होते, नाणी अत्यंत महत्त्वाची, खूप महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. नाणी, पैसे. या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण होती. ही नाणी, ग्रीक राजांची नाणी. त्यांच्या नाण्यांवर एका बाजूला राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचे चित्र असे. या इंडो-ग्रीक राजांच्या नाण्यांवर चित्र कशाचं? एका बाजूला त्यांच्या राजाचे चित्र असे आणि दुसऱ्या बाजूला इथं राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला
पहिली आणि दुसरी बाजू इथं त्यांच्या देवतेचे चित्र असेल. एक बाजू दुसरी बाजू. नंतरच्या काळात भारतीय राजांनी त्यांच्याच पद्धतीने नाणी पाडण्यास सुरुवात केली आणि नंतरच्या काळात भारतीय राजांनी त्यांच्याच इंडो ग्रीक यांच्या नाण्यांच्या प्रमाणेच नाणे असं पाडण्यास सुरुवात केली. हीच परंपरा पुढे भारतात ही रुजली आणि हीच नाणी असं पाडण्याची परंपरा पुढे भारतात ही असं रुजली म्हणजे काय समजली किंवा तीच असं वापरात आणली, उपयोगात आणली. उदाहरण, ग्रीक सम्राट सिकंदराने अशाच प्रकारची नाणी पाडली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रीक सम्राट सिकंदर याने सुद्धा इंडो ग्रीक राजांच्या प्रमाणेच असं नाणी असं पाडली होती. ग्रीक सम्राट सिकंदराने अशाच प्रकारची नाणी पाडली होती. एका बाजूला त्यांच्या राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचे चित्र असे. मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोक हा प्रसिद्ध राजा होता. कोण? मौर्य साम्राज्याचा महत्वाचा राजा कोणता होता? सम्राट अशोक. तसाच इंडो ग्रीक राजांमध्ये मिनंडर हा राजा सुद्धा प्रसिद्ध होता. जसा सम्राट अशोक हा राजा मौर्य साम्राज्यामध्ये असं प्रसिद्ध महत्वाचा होता, त्याच्याच प्रमाणे इंडो ग्रीक राजांमध्ये सुद्धा कोण? मिनंडर हा राजा प्रसिद्ध असं महत्वाचा होता. बघू. हा मिनंडर राजा कसा महत्वाचा होता. हा पंजाबवर राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता आणि हा जो मिनंडर राजा होता तो पंजाबवर असं मुख्य राजा असणाऱ्या सर्व राजांमध्ये राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. सर्व राजांमध्ये महत्वाचा सामर्थ्यशाली असा राजा होता. कोण? मिनंडर. मिनंडर म्हणजेच मिलिंद. काय? मिनंडर म्हणजेच मिलिंद. नाव मिनंडरचं सारखं नाव दुसरं काय? मिलिंद. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त मिनंडर किंवा मिनांडर या नावाने सुद्धा ओळखले जाते. या मिनंडर राजाला वेगवेगळी नावं कोणती?
मिलिंदच्या व्यतिरिक्त अजून दुसरी कोणती? मिनॅंडर किंवा मिनांडर या नावाने सुद्धा ओळखले जाते. याला वेगवेगळी असं 3 नावं होती, वेगवेगळ्या नावाने असं ओळखले जाते. मिलिंद हा बौद्ध धर्म स्वीकारणारा पहिला पश्चिमी राजा होता आणि मिनॅंडर किंवा मिलिंद हा बौद्ध धर्म असं स्वीकारणारा पहिला म्हणजे काय पश्चिमेकडील राजा होता. त्याच्या अगोदर कुठल्याही पश्चिमी राजाने बौद्ध धर्म असं स्वीकारला नव्हता. बौद्ध त्याने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्याशी बौद्ध तत्वज्ञानासंबंधी चर्चा केली होती आणि मिनंडर राजाने बौद्ध भिक्खू त्याचं नाव काय नागसेन यांच्याशी बौद्ध तत्वज्ञानासंबंधी चर्चा केली होती. बौद्ध भिक्खू त्याचं नाव काय नागसेन. मिनंडर या राजाने बौद्ध भिक्खू यांच्याशी बौद्ध तत्वज्ञान विचार याच्या संबंधी असं एकमेकांमध्ये असं चर्चा केली होती बोलले होते एकमेकांशी. भिक्खू म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणारे लोक होत आणि भिक्खू म्हणजे काय बौद्ध धर्म वेगवेगळ्या प्रदेशात असं जाऊन लोकांना असं समजवणारे की बौद्ध धर्म कसा चांगला आहे ते हे लोक कोण भिक्खू असं गावागावात असं जातात आणि एकमेकांना बौद्ध धर्माबद्दल समजावून असं बोलतात सांगतात. प्रचार व प्रसार असं चालत जातात आणि सांगतात. त्याने नागसेनला अनेक प्रश्न विचारले. मिनॅंडर राजाने नागसेन या भिक्खूला खूप प्रश्न विचारले. त्याने विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली आणि मिनंडर राजा मिलिंद याने नागसेन या भिक्खूला प्रश्न विचारले. त्यांच्या एकमेकांच्या असं चर्चेतून प्रश्न उत्तरातून मिलिंद पन्ह ग्रंथ असं मोठा ग्रंथ नाव काय मिलिंद पन्ह नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली लिहिलं गेलं. हे मिलिंद पन्ह ग्रंथ. पन्ह याचा अर्थ प्रश्न असा होतो. पन्ह म्हणजे काय पन्ह म्हणजे काय प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. त्याने अनेक नाण्यांवर धम्मचक्र प्रवर्तनाचे चिन्ह वापरले आहे
आणि त्या मेंढर राजाने अनेक नाण्यांवर पैशांवर धम्मचक्र, जसं आता आपल्या झेंड्यावर चक्र आहे ते धम्मचक्र त्याने सुरुवातीला पैशांवर असं उमटवले होते. धम्मचक्र प्रवर्तनाचे चिन्ह वापरले आहे. त्याच्या कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिन्ह आढळते आणि आता सुद्धा त्याच्या मिनंड राजाच्या कांस्य धातू कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिन्ह आढळते, बघायला मिळते. असं समजलं? थँक्यू.